भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांना सातत्यानं नौटंकी करायची सवय आहे आणि आज त्याच पार्श्वभूमीवर ते कल्याण डोंबिवलीमध्ये पार्टी करतायत। खरं तर या देशामध्ये कोण काय खावं कोण काय खाऊ नये याचं पूर्ण स्वातंत्र्य भारतीय संविधानानं आपल्याला दिलेलं आहे, परंतु जितेंद्र आव्हाड जाणीवपूर्वक नौटंकी करण्याचा प्रयत्न करतात आणि राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न करतात। माझा जितेंद्र आव्हाड यांना सवाल आहे, जेव्हा 1988 साली शरद पवार मुख्यमंत्री असताना स्वातंत्र्य दिन, गांधी जयंती, महावीर जयंती या सणाच्या दिवशी मांसाहार आणि कत्तलखाने बंद करण्याचा निर्णय शरद पवार हे मुख्यमंत्री असताना घेण्यात आला होता। जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार आहेत का? शरद पवार यांना जितेंद्र आव्हाड प्रश्न विचारणार आहेत का की तुम्ही त्यावेळेला या निर्णयाची अंमलबजावणी का केली? एवढंच नाही, जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा देखील 2022-2021 मध्ये अशाच पद्धतीनं 15 ऑगस्टला कत्तलखाने बंद होते, मांसाहार विक्री बंद होती। तेव्हा जितेंद्र आव्हाड त्या सरकारमध्ये मंत्री होते। जितेंद्र आव्हाड मंत्री असताना त्या निर्णयाची त्यांना कल्पना नव्हती का? तेव्हा जितेंद्र आव्हाडांनी 15 ऑगस्टला जाऊन अशा पद्धतीची नौटंकी का केली नाही? फक्त भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले की अशा पद्धतीची नौटंकी जाणीवपूर्वक जितेंद्र आव्हाड यांच्याकडनं सातत्यानं केली जाते। जितेंद्र आव्हाडांची भूमिका हिंदू सणांना बदनाम करणं, हिंदू सणांची खिल्ली उडवणं अशी सातत्यानं राहिलेली आहे आणि मी जितेंद्र आव्हाड यांच्या या कृतीचा तीव्र शब्दात निषेध करतो। अशा पद्धतीची नौटंकी करण्याचा अधिकार जितेंद्र आव्हाड यांना नाही आहे। कृष्ण जन्माष्टमी आहे, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की देशातल्या सगळे लोक आज उपवास धरतात। कृष्ण जन्माच्या निमित्ताने मोठा उत्सव असतो। अशा दिवशी लोकांचा उपवास असताना लोकांचा श्रद्धेचा आदर करण्याच्या ऐवजी जाणीवपूर्वक हिंदू विरोधी भूमिका घ्यायची आणि मटण पार्टी करायची, ही परंपरा सातत्यानं जितेंद्र आव्हाड यांची राहिलेली आहे। खरं तर जितेंद्रजी आव्हाड, तुमचा मतदारसंघातल्या काही लोकांना खुश करण्यासाठी तमाम हिंदूंच्या चेष्टा करू नका, तमाम हिंदूंची चेष्टा करण्याचा तुम्हाला अधिकार नाही। आज कृष्ण जन्माष्टमी आहे, गोकुळाष्टमी आहे, मोठ्या प्रमाणात लोक उत्साहामध्ये सण साजरा करतात, उपवास करतात। हिंदूंच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न आजच्या दिवशी मटण पार्टी करून जितेंद्र आव्हाडांनी करू नये। त्यांना राजकारण करण्यासाठी 364 दिवस शिल्लक आहेत, परंतु किमान आजचा सणाचा दिवस, गोकुळ अष्टमीचा दिवस तरी किमान आव्हाडांनी सोडायला हवा। अशा पद्धतीची नौटंकी त्यांनी करू नये।